नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 10वी वारंवार विचारला जाणारा प्रश्न. ते आपलं शीर्षक आहे शॉर्ट टर्मचं. तर शॉर्ट टर्मच्या या क्वेश्चनमध्ये नेहमी प्रश्न विचारतात की बाबा चल आणि स्थिरांक याच्यामध्ये काय फरक आहे. मग चल आणि स्थिरांकमध्ये आपल्याला जर फरक कळाला तर आपल्याला 1 मार्काचा किंवा 2 मार्काचे जे प्रश्न असतात त्या बीट वाईज जर आपण हे समजून घेतलं तर आपल्याला ते करायला सोपं जाईल. पाहूया, सूत्र समजून घेऊया. पहिले ax + by + c = 0. या प्रकारच्या समीकरणामध्ये a, b आणि c हे स्थिरांक आहे, ज्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो. तर x आणि y हे चल आहेत. चल म्हणजे व्हेरिएबल. या स्वरूपात प्रश्न ओळखणे आपल्याला खूप महत्त्वाचं. त्याचं एक एक्झाम्पल घेतलं, जसं 3x + 5y = 15. या समीकरणामध्ये x आणि y चल, तर 3, 5 आणि 15 हे काय झाले स्थिरांक, कॉन्स्टंट. जसं समजा x + y = 5, याच्यामध्ये काय x व y चल आहे. तर याचा सहगुणक काही नाही म्हणजे 1, याचा सहगुणक काही नाही म्हणजे 1, म्हणजे 1 आणि 5 हे काय स्थिरांक, दॅट इज कॉल्ड कॉन्स्टंट, स्थिरांक. तसं दुसरं एक्झाम्पल घेतलं, 2x + y = 4. याच्यातही सांगू शकता तुम्ही x आणि y हे चल आहेत आणि स्थिरांक कोण म्हणतात 2, याचं सहगुणक काही नाही म्हणजे 1, म्हणजे 2, उणे 1 व 4 हे स्थिरांक आहेत. हे एक प्रश्न 1 मार्काचं किंवा 2 मार्काच्या प्रश्नाला हे विचारतात. जनरली हे लक्षात ठेवायचं या सूत्रामध्ये x आणि y हे चल आहेत, a, b आणि c हे स्थिरांक आहे, ज्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो. या टाईपचे आपण 2-3 एक्झाम्पल बघितले. असेच नवनवीन शॉर्ट व्हिडिओ पाहण्यासाठी जास्तीत जास्त या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.